तर नमस्कार मंडळी. शाळेच्या आठवणींमधून बाहेर येऊन आता आम्ही आमचं पाऊल टाकत होतो कॉलेजमध्ये. तर माझ्या मित्राला घेतलं आणि आम्ही निघालो कॉलेजच्या दिशेने. कॉलेजला आलो, पाया पडलो आणि मस्तपैकी येऊन क्लासमध्ये बसून गेलो. पहिला पिरियड मराठीचा होता, जो की आम्ही बंक मारला होता बरं का. आणि दुसरा पिरियड होता बायोचा. बायोच्या क्लासला येऊन बसलो आणि आम्हाला काही समजत नव्हतं. आमचं तर वेगळंच काहीतरी चालू होतं. आम्हाला म्हणजे माझ्या मित्राने चुकून चुकून बरं का, पी-सी-एम घेतलेलं होतं आणि त्याला पी-सी-एम-बी घ्यायचं होतं. तर आम्ही त्याच्यासाठी अर्ज लिहित होतो. आणि आम्हाला माहितीच नाही तो अर्ज कसा लिहितात. तो आम्ही आमच्या मनाचे लावत होतो काही पण. तर काय आम्ही 3 जण बसून गेलो एकदम लास्ट बेंचला एकदम ओके. आणि मग नंतर तिसरा पिरियड होता ह्याचा इंग्लिशचा आणि टीचर आम्हाला टेन्सेस शिकवत होते. वाह! कॉलेजला येऊन पण टेन्सेसच शिकतोय आम्ही. मग ब्रेक झाला. ब्रेकमध्ये मग आम्ही गेलो प्रिन्सिपल ऑफिसमध्ये आणि माझ्या गाडीवर कोणतरी मावशी बसलेले होते. ते बघून मी खूप चकित झालो. पण जाऊ द्या प्रिन्सिपल सर होते तर आम्ही गपचूप बसलो आणि लेटर देऊन आलो आणि लेटरवर सही घेऊन आणि आमच्या क्लासच्या दिशेने जात होतो आणि मस्तपैकी आम्ही पळत जातोय क्लासमध्ये जातोय आणि क्लासमध्ये गेल्यावर टीचरने आमच्यासोबत काय केलं? टीचरांनी ना आमच्यासोबत काहीच केलं नाही. आम्ही काय करतो बघा. स्कूल मेमोरीज जरा आठवणीत करत होतो आहे की नाही. मग काही नाही कॉलेज सुटलं आणि मग आम्ही या सायंटिस्ट सोबत जात होतो घरी. हा सायंटिस्ट आहे बरं का. आणि काय मग आपली वहिनीला काढली मस्तपैकी चावी घेतली. वहिनीला काढली आणि मस्तपैकी आमचं ग्राउंड बघत होतो. याच ग्राउंडवर लहानाचा मोठा झालो आणि त्याच ग्राउंडच्या कॉलेजमध्ये मी आता ॲडमिशन घेतलंय. वाह! कॉलेजला बोलत होतो बाय आणि मग रस्त्यात आमची कैला माता मंदिर आपण पाया पडला बाहेरूनच आणि आता आम्ही जात होतो आमची इकडच्या साईडला. इकडं पण आमचं कॉलेजच आहे. आता तिथं या भाऊला ते लेटर द्यायचं होतं ना सही घेतलेलं. ते सहीचं लेटर दिलं आणि आमच्या कॉलेजमध्ये ना हे बघा ग्रंथालय पण आहे. काय माहिती जाणार की नाही आम्ही. तर मग आहे ना आम्ही आता जायला लागलो घरी. पण घरी जाताना मला लई भूक लागून गेली होती. मला काय खाऊ ते समजत नव्हतं. मग काय गेलो मिनी मार्टला म्हटलं बघू काहीतरी खायसारखं असलं तर घेऊ आणि गेलो मस्तपैकी आता घरी जायचं होतं माझ्या मित्राला पण मी घरीच घेऊन येत होतो आणि तिथं एवढ्या गोष्टी शोधल्या तरी मला बिस्किटच्या पुडेच भेटले. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका रे. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.